वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वा नरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व। जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो। ओम नमः पार्वती पते हर 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 महादेव। अकारण करुणालय परात्पर परब्रह्म जगदाधार आनंदकंद भगवान यांचं लीला अवतार कथन आपण श्रवण करत आहात। आतापर्यंत आपण भगवान शिवांचे 30 अवतारांची कथा श्रवण केली। भगवान शिवांचा 30वा अवतार सुनर्तटक अवतार लग्नाच्या प्रसंगी शिव पार्वती विवाह प्रसंगी घेतलेला दिव्य तेजोमय असा सुनर्तटक अवतार भगवान शिवांचा विवाह आनंदात पार पडला। आपल्या भारतीय संस्कृतीचा नियम, लग्न झालं म्हणजे जोडप्याला कुठंतरी तीर्थक्षेत्रामध्ये पाठवत असतात। त्याप्रमाणे हेमराज हेमिने यांनी विनंती केली, आपण तीर्थयात्रा करावी, काय पाहिजे ती सामग्री सेवा आम्ही पुरवायला तयार आहोत। शिव पार्वती शुद्ध अनादि पावनभूमी भारत या महायात्रेला त्यांनी प्रयाण केले। प्रयाणाचा पहिलाच दिवस दुपारची माध्यान्हाची वेळ, एकांतात एका वृक्षाखाली बसले असताना त्रैलोक्यातील देव देवता ऋषी मुनी गणगंधर्व ब्रह्मा विष्णू सहित भगवान शिव जिथं होते तिथं अवतरित झाले। प्रथम ब्रह्मा आणि विष्णू यांनी हात जोडून भगवान शिवांची माफी मागितली, क्षमा मागितली। भगवान आम्हाला क्षमा करा। म्हटले क्षमा, अपराधच नाही तर क्षमा कसली? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, मागील अवतारामध्ये सती अवतारामध्ये आम्ही दक्षाच्या यज्ञासाठी होतो, सतीच्या त्या एक चुकीमुळे पतीची आज्ञा मोडून पित्याच्या यज्ञाकडे आलेली त्या चुकीचा परिणाम यज्ञ विध्वंस झाला। अनेक ब्रह्मवृंद ऋषी मुनी देवता मारल्या गेल्या। यज्ञनारायणाने त्या भूमीला, त्या दक्षाला, त्याच्या वंशाला, कुळाला शाप दिला। त्याच कुळातील ही कन्या असल्यामुळे तिलाही यज्ञदेवतांनी, यज्ञनारायणांनी आकाशवाणीतून शाप दिला, जा पुढील जन्मात तुला संतती होणार नाही। परिणाम असा झाला
हे भोलेनाथा, ही आकाशवाणी ऐकून सुद्धा आम्ही हेमराज हेमिनीला पटवलं, तुम्हाला पटवलं आणि तुमचा विवाह लावून दिला. तेवढ्यामध्ये सर्वांच्या समोर एक वीज कडल्याचा आवाज झाला. त्या विजेच्या प्रकाशातून प्रतिध्वनी आवाज निघू लागला. हे देवतांनो, हे मृत्यूलोकातील सुप्त गुप्त शक्ती अवतारांनो, ऐका. उत्पत्ती खातं ब्रह्मदेवाकडे, प्रतिपालन खातं भगवान महाविष्णूंकडे, संवाराचं खातं हे भगवान शिवांकडे आहे. शासन करणं, दंड करणं, नाश करणं, संपवणं हे खातं त्यांच्याकडेच असल्यामुळे धर्माचं रक्षण आणि संहाराचं कार्य हे दोन्ही कार्य केवळ भगवान शिवांच्या पुत्रांकडून आणि कन्येकडून होईल. ही माझी आकाशवाणी तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक ऐका आणि या कार्यासाठी आपण थोडी मदत करू शकता. आवाज नष्ट झाला. आवाज नष्ट झाल्यानंतर ब्रह्मा विष्णू देवदेवता इंद्रचंद्र त्या गोष्टीचा विचार करू लागले. सर्वांनी भगवान ब्रह्मदेवाकडे, विष्णूकडे पाहिलं. ब्रह्मदेवानं विष्णूकडे पाहिलं असताना जाणून घेतलं आणि भगवान विष्णूंनी लीला केली. यासाठी आपण काहीतरी उपाय केला पाहिजे. भगवान ब्रह्मा म्हणाले, श्री विष्णू, भगवान शिव पार्वती नदी किनारी फिरताय आणि त्या कालामध्ये शिव पार्वती थोडी अंतराय एखाद्या वल्ली वेली फुलाकडे आकर्षित आहे. त्या कालामध्ये एकटे असलेले भगवान शिव यांना मोहून टाकण्यासाठी आपण मोहिनी अवतार घ्यावा. भगवान विष्णूंचा या प्रसंगातील मोहिनी अवतार हा पहिला अवतार आहे. असे भगवान महाविष्णूंचे जवळजवळ मोहिनी अवतार 6 अवतार झाले. या अवतारामध्ये भगवान शिवांनी ते विष्णू रूप, मोहिनी रूप पाहिलं आणि मोहून गेले. मोहून गेल्यानंतर जवळ जाण्याची इच्छा, लगत होण्याची इच्छा, कामातुर वृत्ती धावू लागला आणि त्याचा परिणाम भगवान विष्णूंना पुढील गोष्टी घडवायच्या होत्या. शिव जवळ येण्याचा अवकाश वेगे धावू लागल्या. मोहिनी पुढे आणि शिव मागे. वृत्ती वाढत गेली आणि त्याचा परिणाम भगवान शिवांचं वीर्यक्षीलन झालं. सुयोग असा त्या जंगलामध्ये असलेल्या मोठ्या वृक्षांची पानं, वाळलेली पानं खाली पडलेली होती. नेमकं त्या ठिकाणी ती पडले आणि त्याचा परिणाम कार्य झालं. विष्णू आपली मायावी मोहिनी लीला आटोपून अलग झाली. पार्वती भगवान शंकराकडे गेली. वृत्ती चेहरा पाहिला, त्यांच्याही मनामध्ये शंका आली. पुढील प्रसंग
ऋषिकल्य नावाचे एक महामुनी त्या नदीची परिक्रमा करत होते. त्यांनी त्या पानावरील रेत पाहिलं. आत्मज्ञानी दिव्य दृष्टी साक्षात्कारी अवतारिक विभूती असल्यामुळे त्यांनी पूर्णपणे ओळखलंय. योग असा 6 ठिकाणी 6 थेंब पडले. ते 6 पानं एकत्र केले. कुठंतरी पडण्याऐवजी कुणीतरी सेवन करण्याऐवजी एकत्र केलेले ते 6 थेंब 6 पानं त्यांनी गंगेमध्ये फेकले. महाराज गंगेत सोडता क्षणीच मा गंगा प्रकट झाली. वरचीवर झेललं. तो काय चमत्कार घडला. त्याच क्षणामध्ये हातामध्ये दिव्य बालकाचा जन्म झाला. ते बालक दिव्य नयनांनी मातेकडे पाहू लागलं, गंगेकडे पाहू लागलं. गंगेच्या ठिकाणी मातृभाव निर्माण झाला आणि त्या मातृभावाचा परिणाम गंगा मुस्कुरान करने लगी, चुंबन घेऊ लागली. तेवढ्यामध्ये बालकानं रडण्याचा आवाज काढला. रडू लागला, ओसकाबुसकी रडू लागला. रडत असताना त्याला शांत कसं करायचं एकच उपाय, तो उपाय गंगेकडे नव्हता. त्याला दूध हवं होतं. त्याच लगत समोर गंगेच्या किनारी सहा स्त्रिया गंगेची उपासना करत होत्या. गंगेनं त्यांना पाहिलं, त्यांच्या जवळ गेल्या आणि त्यांना म्हणाल्या, अहो हे बालक आहे, हे भुकेनं व्याकुळ आहे, याला दूध हवं आहे. त्यावेळेस त्याचा आक्रोश, भुकेची व्याकुलता पाहून एकीनं स्तनाला लावलं तरी पण तृप्ती होईना, दुसरीनं स्तनाला लावलं तरी पण तृप्ती होईना, तिसरीनं, चौथीनं, पाचवीनं, सहावीनं स्तनाला लावलं पण तृप्ती होईना, 7वीने स्तनाला लावलं, तृप्ती झाली, बाळ शांत झालं. तेवढ्यामध्ये शिव पार्वती समोर आले. गंगेनं भगवान शिव पार्वतीला घडलेला सर्व प्रकार विदित केला. गंगेनं सांगितलेला प्रकार भगवान शिव अंतर्मुख झाले आणि सर्व लीला, आद्य लीला जाणली. आपलाच पुत्र आणि आपला दक्षिण यात्रेचा प्रवास त्या षडकृतिकांना सांगितलं, आम्ही जरा दक्षिण यात्रा करून येतो, तोपर्यंत या माझ्या कुमाराला आपण सांभाळा. 6 जणीनं सांगितलं, निश्चिंत राहा, काहीच काळजी करू नका. आमच्या या वनामध्ये कवच आहे, रक्षण आहे, याची योग्य जोपासना सांभाळ होईल. येण्याप्रमाणे
6 जणींनी त्याचं अतिउत्तम संगोपन केलं. परिणाम असा झाला, शिव पार्वती तिथून निघाले, दक्षिण यात्रेला निघाले. पंचगंगा संगमावर पहिला दिवस पंचगंगेचा संगम. श्रावण मासाचा पहिला दिवस. श्रावण मासामध्ये अधिक मास आला होता. त्या अधिक मासाचा परिणाम भगवान शिवांनी संकल्प केला, श्रावण मास अधिक मास इथं 1 महिना वास करू. त्रिकाल संध्या, त्रिकाल पूजा, ध्यान धारणा, नामस्मरण करू. हातात पाणी घेतलं, संकल्प केला, मी 1 महिना त्रिकाल संध्या, त्रिकाल स्नान करीन. हे त्रिभुवनातील सुप्तगुप्त देवी देवतांनो, हे गंगा मैया, हे कृष्णा मैया, यासाठी मला आपण सहकार्य करा. हे शब्द ऐकले आणि माता पार्वती म्हणाली, तुम्ही संकल्प केला, मी पण संकल्प करते. तिनेही त्रिकाल स्नानाची, त्रिकाल पूजेची संकल्पना केली. पण स्त्री असल्यामुळे तिने एक वेगळी संकल्पना केली, विवस्त्र स्नान केले. मग गंगेत जायची, ब्रह्ममुहूर्ताला जायची, पहाटे जायची, विवस्त्र स्नान करायची. संध्याकाळी अस्तमान झाला, अंधार पडला की मग स्नान करायची. पण दुपारी पाणवता होता तो, संगमावर येणाऱ्या यात्री लोकांचा एजाव होता तो. तीर्थक्षेत्र, मंदिर, पावनभूमी असल्यामुळे अखंड कायम यात्रेचं स्वरूप होतं. मग अशा ठिकाणी दुपारच्या वेळेस अशा निर्व्यंग स्नानाचं कसं जमणार? त्यांनी भगवान शिवांकडे विनंती केली की छोटीशी यासाठी मला कुटिया बनवा. मी कृष्णेहून पाणी आणत जाईल आणि या कुटेमध्ये अशा प्रकारचं या विधीनं स्नान करत जाईल. भगवान शिवांनी सुंदर अशी कुटिया बनवली. तिने पाणी आणलं, पानपात्र आणि कमंडलूत पूजेसाठी पाणी आणलं. आतमध्ये झोपडीत गेले. भगवान म्हणाले, मी पण समोरच्या वटवृक्षाखाली ध्यान पूजेसाठी, साधनेसाठी जात आहे. तेवढ्यामध्ये सोमवार, पर्वकालाचा दिवस, अमृततृषार सिद्ध सिद्धियोग अशा प्रकारचा योग पर्वकालामध्ये स्नान करणं, पुण्य घेणं हे भाविकांना ज्ञात झाल्यामुळे भाविकांची पाणवते संगमाकडे रीग लागली. मातेने विचार केला, या कुटियेला दरवाजा नाही, झडप नाही, आपण स्नान करतो आणि अचानक जर कोणी आलं तर, या अवस्थेत आपल्याला पाहिलं तर, यासाठी काय करावं म्हणून चिंता करू नका. तेवढ्यामध्ये पूजेसाठी आणलेलं कमंडलूतील पाणी दरवाजाच्या बाहेर आल्या आणि शुद्ध अमृत संजीवनी, पुत्र संजीवनी नावाचा मंत्र आहे. तो मंत्र त्या जपल्या, जमिनीवर पाणी टाकलं
जमिनीवर पाणी पडलं की चिखल तयार होणार. जमिनीवर पाणी टाकलं, ते चिखल उचलला, सर्वांगाला लावला. त्या 2 मंत्रांचा प्रभाव एकदम तो सुकल्या गेला. किंचित ध्यान साधना केली. आतमध्ये अग्निज्योत अग्निप्लाल प्रगट केला. त्याचा परिणाम अंगातून रोमारोमातून धारा वाहू लागल्या. मातेनं सरळ हात ओढला. लावलेली ती माती अधिक पाण्यामुळे खालच्या आणि वरच्या भागाचा मातीचा परिणाम गोळा तयार झाला आणि अंतःकरणामध्ये जो भाव, श्रीभाव, पुत्र असावा इच्छा केली आणि संजीवनी मंत्र, त्या मातीचा गोळ्याचा पुत्राचा आकार बनवत संजीवनी मंत्राचा उच्चार, सिद्ध संजीवनी मंत्राचा प्रभाव. दिव्य बालक त्या पुतळ्यातून प्रगट झालं. पाहून ते हळूहळू मोठं होऊ लागलं. जवळजवळ 11 वर्षाचं बालक एवढं मोठं झालं. त्याने आई म्हणून हाक मारली. काय आज्ञा? मातेनं त्या क्षणीच भाल नावाचं शस्त्र निर्माण केलं आणि त्याच्या हातात दिलं आणि त्याला सांगितलं, माझी दुपारची संधीची वेळ आहे, स्नानाची वेळ आहे. या ठिकाणी तू रक्षक म्हणून राहा, दारात उभा राहा. मग तो कोणीही जरी आला तर त्याला आतमध्ये येऊ देऊ नको. या नेमाप्रमाणे आईची आज्ञा शिरसावंदी मानून ते बालक आईला विचारू लागलं, आई मी कोण आहे? तू शिवपुत्र आणि 2 मंत्रशक्तीचा प्रभाव, आदिशक्तीच्या हातानं तुझी उत्पत्ती, म्हणून या गणांचा ईश म्हणून तुझं नाव आहे. हे तुझं सार्थकी नाव आहे. असं बाई, माझं नाव गणेश. म्हटले हो गणेश. मा पार्वती आतमध्ये गेल्या. विधियुक्त वेदोक्त मंत्रांनी स्नान करू लागले. अचानक भगवान शिवांची पूजा आटोपली आणि आपल्या कुटेकडे आलेत. धष्टपुष्ट बलाढ्य तेजपुंज असलेला बालक पाहून त्याला म्हणाले, दूर हो. कोण तू? का रस्ता अडवला? त्याने एकही शब्द न बोलता तो भाला आडवा केला आणि सांगितलं, आपल्याला आत येण्यासाठी मनाई आहे, मी आत येऊ देणार नाही. म्हटलं, तू कुणाला म्हणतो? तुझा परिचय दे. मला अडवणारा तू कोण? हे घर माझं आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, ते बाकीचं मला काहीच माहित नाही. मला आईची आज्ञा आहे, कुणीही आला तरी आत येऊ देऊ नको. मी तुम्हाला आतमध्ये जाऊ देणार नाही. भगवान शिव नाना प्रकारे समजवण्याचा प्रयत्न करतात, पण त्याने बालहट्टाप्रमाणे लीला केली. नाही, मी जाऊ देणार नाही.
शेवटी भगवान शिवांनी थोडा दूर सारून आत जाण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात त्याने पुन्हा तो भाला आडवा केला. मी जाऊ देणार नाही. दोघांची झटपट होत आहे. बाल आपल्याला आतमध्ये जाऊ द्यायला तयार नाही. माझ्याच घरात मला जाऊ द्यायला तयार नाही म्हणून थोडा क्रोध आला आणि त्रिशूळाने त्याचं शिर उडवलं. शिर उडवलं. शिर एके बाजूला पडलं. जिथं शिर पडलंय आज तिथं भव्य असं गणेशाचं देवस्थान आजही कृष्णातीरी पाहायला मिळते. जिथं धड पडलं तिथंही दिव्य असं गणेशाचं वास्तू स्थान आपल्याला आजपर्यंत पाहायला मिळते. प्रसंग असा, शिरधड अलग होताच त्याने टाहो फोडला. मैया, आई! माता घाबरली, वस्त्र सावरले. समोरून पाहत तर धड शिरा अलग आहे. आईचा आवाज पुन्हा पुन्हा कानावर आदळतोय. आई, आई, आई! मा पार्वती पुत्र शोकानं एकदम विरही झाल्या. डोळे झाकल्या गेले. कान दाबून हे काय केलं म्हणून जमिनीवर कोसळल्या. परिणाम असा झाला, डोळे उघडले. क्रोधायमान दृष्टीने भगवान शिवांकडे पाहून त्या म्हणाल्या, हे काय केलं? त्यावेळेस घडलेला सर्व प्रकार सांगितला. हा माझा रस्ता अडवत होता. कोण आहे हा बालक? मा पार्वतीने भगवान शिवांना इतिंभूत तो इतिहास सांगितला. अहो, तो माझा पुत्र आहे. मी नाही निर्माण केलं त्याला. शेवटी चिंता वाढल्या गेली. तेवढ्यात अचानक नारदांचं आगमन झालं. नारद तिथं प्रगट झाले. अनेक ऋषीमुनी देवदेवता प्रकट झाले. यावर उपाय? त्यावेळेस अनेक ऋषीमुनींनी एक उपाय सांगितला. माया विरुद्ध बालक जिथं असेल त्याचा शिर तोडून जोडा, हा बालक जिवंत होईल. हे धड विरुद्ध दिशेने पडल्यामुळे आता हे जोडणं अशक्य आहे, जोडणार नाही. म्हणून माया विरुद्ध बालक शोधण्यासाठी भगवान शिवांचे शिवगण त्या ठिकाणी प्रगट होऊन याचा शोध घेऊ लागले. अनेक लोक लोकांतरामध्ये गेले, पण मायाविरुद्ध बालक कुठंच पाहायला मिळालं नाही. शेवटी योग असा, एका ठिकाणी एक हत्तीने नुकतीच 4 दिवसापूर्वी व्याली होती. तिचं बछड स्नेहपाळ करत त्याला चाटत पाठीला पाठ लावून झोपली होती. तेवढ्यामध्ये हे दूध तिथं गेले. त्यांनी पाहिलं मायाविरुद्ध बालक इथंच पाहायला मिळालं. लगेच त्यांनी त्या बछड्याचं शिर तोडलं, आणलं, नारदांकडे दिलं, ऋषीमुनींकडे दिलं. सर्वांनी एकच मंत्र म्हणून आणि शिर जोडल्या गेला. या गणेशाच्या दुसऱ्या अवताराची कथा, गज म्हणजे हत्ती, आनंद म्हणजे जोडणे, म्हणून गजा
नंतर दोन्ही पुत्रांना अलौकिकत्व प्राप्त व्हावं यासाठी मातेच्या मनामध्ये उत्कंठा निर्माण झाली. तेवढ्यामध्ये अधिक मास संपला. दक्षिण यात्रा पूर्ण करून उत्तरेकडे येत असताना एक मायावी असुर शोणनर त्याने लीला केली. त्याने सुंदर असा आश्रम भासवला. मी रुद्राचा उपासक आहे असं भासवलं. आणि भगवान शिव पार्वतीचं स्वागत केलं. तेवढ्यामध्ये दक्षिण समुद्र किनारी एक शिव उपासक त्याच्यावर संकट आलं. भगवान शिवांनी लगेच त्या संकटाकडे धाव घेतली आणि त्या शोणनर नावाच्या ऋषी असुराला ऋषीरूप धारण केलेल्या असुराच्या स्वाधीन ते बालक केलं. शिव पार्वती त्या भक्तासाठी तिथं गेले. त्याचं रक्षण केलं, त्याची सेवा केली. त्याचा अंत झाला, त्याला समाधी दिली. आणि पुन्हा कैलासाकडे प्रयाण रस्त्यानं येत असताना सोन्नर नावाच्या राक्षसाला आकाशवाणी झाली. याच शिवपुत्राकडून असुरांचं मर्दन होणार आहे. तर याला शोणनर नावाच्या असुराकडून मारण्यात यावं. सर्व असुर देवता तिथं आल्या. शोणनर नावाच्या असुराला विनंती करू लागल्या आणि त्या ठिकाणी त्यांनी हा कट उभा केला. शिव पार्वती अनेक तीर्थक्षेत्रांना ऋषीवर्यांना भेट देत येत होत्या. परिणाम असा झाला, हे गुप्त ध्येय वीरभद्राला कळालं. वीरभद्रानं त्याच ठिकाणी 12 स्वयंभू शिवलिंगाची स्थापना केली. गुप्त रूपाने या बालकाचं रक्षण व्हावं, असुरांना त्याचा धडा शिकवावा, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. भैरव, 11 रुद्र, लिंग रूपात स्वयंभू, अदृश्य रूपामध्ये त्या ठिकाणी बाल गणेशाचं रक्षण करत होते. तेवढ्यामध्ये विघ्न यावं, विचलितपणा व्हावा यासाठी शिव पार्वती जवळ जवळ येत आहे. त्यावेळेस
असुरांना एकाला अंतर्ज्ञानानं कळालं की भगवान शिव येत आहे. आपल्या सर्व असुरांचा पाडाव होईल, मर्दन होईल. तेवढ्यात त्यांनी एक लीला केली, आकाशवाणी केली. गणेश पुत्र मारला गेला, गणेशाचा वध झाला. शिव पार्वती स्थळी स्थळी भेट देत होत्या. ती वार्ता, तो शब्द सतीच्या कानावर, भगवान शिवांच्या कानावर. भगवान शिव वेगे निघाले आणि धावत धावत त्या दिशेने धावू लागले. शिव पुढे, माता मागे, शोक करत वेगाने, आक्रोश करत वेगाने धावत आहे. उठताय, पडताय, पळताय. नैनातून वाहणारे रुधिर, अंतकरणातून पुत्र स्नेहाची झलक, शोकांतिका. माझा पुत्र मारला गेला. पुन्हा ध्वनी कानावर पडला. गणेशाचा वध झाला. पुन्हा ध्वनी कानावर पडला. एकदम तोंड, शरीर, देह जमिनीवर आपटवला. तोंड जमिनीत खोल्या गेला. भगवान शिव तिथं आले. बाल सुरक्षित आहे. त्याच वीरभद्रानं त्या ठिकाणी असलेल्या शोणर नावाच्या राक्षसाचा वध केला. आलेले सर्व असुर त्यांचाही पूर्णपणे नाश केला, वध केला. भगवान शिव मा पार्वतीच्या शोधामध्ये पार्वती दिसेना. समोर पालथी पडलेली. त्यावेळेस जिथं माता पडल्या होत्या तिला पाहताच जवळ गेले, उठवलं. कोण? अंबा. नका माझ्याशी बोलू. काय सांगता मला? माझा पुत्र मला सोडून गेला, त्याचा वध झाला. नैनातून वाहणारे अश्रू, शोक. भगवान शिव शांतवन करतात, पण ते शब्द ऐकायला तयार नाही ग. मी प्रत्यक्ष पाहून आलो, बाळ सुरक्षित आहे. काय? बाळ सुरक्षित आहे? तुम्ही पाहिलं? हो, पाहिलं. असं भय? तुमचा शब्द अमृता समान. हो. ज्या ठिकाणी माता आपल्या नयनातून अश्रू काढून शोक करत होत्या, ते शिवांनी विचारलं म्हणून, कोण अंबा? ते कोण आंबे? आणि बाळ सुरक्षित आहे, मी पाहून आलो. अमृत वचन ऐकल्यानंतर शिव पार्वतीला हृदय लावलं, धरलं आणि म्हणाले, अगं, आपला पुत्र सुरक्षित आहे. सोन अंबा. विरह आणि आनंद या दोघांच्या नयनातून, देहातून वाहणारी जलधारा ती देवनदी रूपाने वाहू लागली. तेच ते शोणर नावाचं राक्षसाचं नगर गुप्त रूपाने वीरभद्र आणि 11 स्वयंभू शिवलिंग
तेच वीरभद्राचं नगर म्हणजे शिन्नर. वीरभद्राचं मंदिर आणि तो छोटा गणपती जिथं ठेवला, गणेश जिथं ठेवले होते, तिथं आनंदाच्या भरात येऊन दोघांनी त्याला उचललं, आलिंगन दिलं. तो मोठा गणपती म्हणून आज वेद पुराणधार लोकांपुढे मान्यता प्राप्त आहे. या नगरीला, या भूमीला सिन्नर नाव का पडलं, ही कथा आपण श्रवण केली. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं